नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग यातील श्लोक 11 आणि श्लोक 12 बघणार आहोत. यामध्ये भगवंत अर्जुनाला योगी पुरुषाची लक्षणं सांगत आहेत. अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की एकीकडे कर्मसन्यास म्हणतोस, एकीकडे कर्म कर म्हणतोस, नक्की करायचे तर करायचे काय? मग यामध्ये कर्मसन्यास योग, कर्म करता करता कसं संन्याशी पण यावं याबद्दल वेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. त्यातीलच बघूया श्लोक 11. श्री भगवानुवाच कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वा आत्मशुद्धये. कर्माद्वारे आत्मशुद्धी. आता वरवर बघता आपल्याला वाटेल कर्म आपण करतो, त्यामध्ये आपल्या इच्छा असतात, आपल्या अपेक्षा असतात, पण त्यामध्ये आत्मशुद्धी कशी बरं होईल? आहे की नाही? परस्पर विरोधी गोष्टी आहेत तसं बघायला गेलं तर. कारण आपण कर्म करतो म्हणजे कर्म करण्याची इच्छा होते. आपण कर्म करीत असताना आपल्याला वाटतं आपण एवढं काम करतो याचा आपल्याला मोबदला मिळाला पाहिजे, म्हणजे अपेक्षा येते. मग हे सगळं करताना ना आपल्याला त्याचे बंधने चिकटतात की आपल्याला राग आला, लोभ आला. मग हे सगळं आपण त्या आसक्तीमध्ये जखडून जातो. मग हे सगळं होत असताना, कर्म करत असताना त्यातून शुद्धी कशी काय बरं होते ते बघूया. जो शब्दशः अर्थ आहे तो आधी बघूया. योगी पुरुष आसक्ती सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांद्वारे कर्म करतात. आता थोडस बारकाईने बघूया. केवळ आत्मशुद्धी म्हणजे काय? आत्मशुद्धीसाठी आपण काम करतो का? सर्वसामान्यतः तर नाही. आपण कशासाठी करतो काम? आपल्या पगार मिळण्यासाठी, प्रतिष्ठेसाठी, सुखासाठी, इच्छेसाठी, नानाविध प्रकारच्या अपेक्षा असतात म्हणून आपण काम करतो. पण भगवद्गीता काय सांगतेय? कर्म हे स्वतःला आतून स्वच्छ करण्यासाठी करा. आतून स्वच्छ करण्यासाठी करा. हे कसं बरं शक्य होईल? ते शक्य होईल तर जेव्हा आपण हे माझं आहे किंवा हे मीच केलंय ही भावना सोडतो, तेव्हा ते कर्म आपल्याला बंधनात टाकत नाही. शरीर, मन, बुद्धी ही केवळ साधने आहेत. ती वापरून ईश्वराची सेवा करणे हाच खरा योग आहे, असं भगवंत इथे म्हणतात. आता थोडस उदाहरण देते. एखादं छोटं मूल असतं, 1-2-3 वर्षाचं. आपण म्हणतो मुलं किती निरागस असतात. ती उठतात, खेळतात, काहीतरी मातीचं बनवत असतात. आजकालच्या काळात क्लेनी खेळत असतात. पण ते बनलं नाही, परत मोडतात, परत खेळतात. मग हे सगळं ते जे करत असतात, हे त्यांच्या क्रिया तर होत आहेत, त्यांचं शरीर तर काम करत आहे, मन पण काम करत आहे. पण त्यामध्ये त्यांचा काही विशिष्ट हेतू आहे का की हे बनवल्यावर मला काहीतरी मिळणार आहे म्हणून ते करतात? नाही. एक ते त्याच्यामधून कुठलीही अपेक्षा न करता, आसक्ती न, नाही जमलं पुन्हा तोडलं, पुन्हा केलं, पुन्हा वेगळं केलं, आता नाही, आता दुसरं केलं. म्हणजे यामध्ये छोटी मुलं जशी असतात, निर्हेतुकपणे कुठलाही हेतू न ठेवता आपण काय करतो? आपण काहीही करताना आपला पर्पज असतं. आपण याच्याशी चांगलं बोललो म्हणजे हा आपल्याला कधीतरी मदत करेल, किंवा हा पण माझ्याशी चांगलं बोलेल, किंवा मी याच्यासाठी केलं, यांनी पण माझ्यासाठी या प्रसंगी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हे जे आपण देवाणघेवाणीच्या गोष्टी करतो त्यामध्ये हेतू दडलेले असतात. पण जशी छोटी मुलं निर्हेतुकपणे करतात, कुठलाही हेतू न ठेवता ते आपलं काम करत असतात, त्याचप्रमाणे आपण कुठलीही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहायचंय. आणि असं करणारं कर्म हे ईश्वराचंच काम आहे, त्याची सेवा म्हणून आपण जेव्हा करू
शरीर मन बुद्धी याचा वापर करू साधना म्हणून. म्हणजे हे आपल्याला दिलेली उपकरणं आहेत. कशासाठी? देवाचं कार्य करण्यासाठी. असं समजून जेव्हा आपण आपली कामं करू, कामं रोजचीच करायची आहेत, पण त्या मागचा विचार आपल्याला बदलायचा आहे. आणि असं जेव्हा सगळं होईल तेव्हा हे आत्मशुद्धीचं काम होईल. म्हणजे आपला आत्मा स्वच्छ करण्यासाठी ही सगळी कार्य मदत करतील असं भगवंत इथे सांगतात. बघूया पुढचा श्लोक. श्लोक 12. श्री भगवानुवाच युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिम् आप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. भक्तीमध्ये स्थिर असलेला पुरुष कर्मफळाचा त्याग करून शाश्वत शांती प्राप्त करतो. परंतु जो ईश्वराशी जोडलेला नाही असा पुरुष फळाच्या आशेने कर्मात अडकतो आणि बंधनात पडतो. जेव्हा आपण कर्मात अडकतो तेव्हाच कर्माची बंधनं आपल्याला लागू होतात. कर्माची बंधनं लागू झाली की पाप पुण्याचा हिशोब चालू होतो आणि जन्म आणि मरणाचा फेरा कधीच चुकत नाही. मग ह्या सगळ्या चक्रातून बाहेर पडायचंय तर आपलं मन कुठे स्थिर पाहिजे? भक्तीमध्ये स्थिर पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या देवतेची, इष्टदेवतेची, कुलदेवतेची भक्ती करतो तेव्हाच आपल्याला शाश्वत शांती प्राप्त होते. कारण हे जे सगळं मी करतोय हे मी करत नसून तो माझ्याकडून करवून घेत आहे या भावावर आपण येतो आणि तेव्हाच या कर्माच्या बंधनातून आपण अडकतो. नैष्ठिकम शांती असा शब्द इथे आलेला आहे. म्हणजे ही ती शांती आहे जी बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. शांती मिळवण्यासाठी आपल्याला एखाद्या शांत ठिकाणी जाऊन नुसतं आपण बसलो पण मनात विचारांचं काहूर आहे, मनात खूप राग आहे, मनात खूप शंका आहेत आणि आपण नुसतं जंगलात जाऊन बसलोय, शांतता आहे, त्याने काही उपयोग होणार आहे का? आपलं मनच शांत नाहीये. आणि जर आपलं मन शांत असेल, आपली एका ठिकाणी निष्ठा असेल तर आपण कितीही गोंगाटाच्या ठिकाणी असू पण आपण शांत असतो. कारण आपल्याला त्याच्यावर श्रद्धा असते. आपलं मन हे भरकटत नाही. म्हणून नैष्ठिकीम शांतीम म्हणजे काय की बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणारी शांती ही मिळते जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडतो, अपयशाची भीती संपते, तेव्हाच खरी शांती मिळते. आपण का घाबरतो? आपण परिणामांना घाबरतो. आपण यश मिळेल का? अपयश मिळालं तर काय होईल? छीची होईल, लोक हसतील, झालं. पण हे जे मी काही करतोय किंवा करतीये हे त्याचीच इच्छा म्हणून करतीये. जे काही होईल ते त्याच्यावर सोडून देऊन माझ्या वाटेला आलेलं काम, माझं काम हे मी व्यवस्थित चोखपणे करतीये या भावनेवर आपल्याला यायचं आहे. अयुक्त म्हणजे काय? अस्थिर. जो माणूस केवळ फळाचा विचार करतो, सारखा मी सक्सेस होईल का फेल्युअर होईल यामध्येच तो अडकतो. फळ मिळालं तरी त्याला अहंकार येतो. अहंकार आला की दुःख होतं. हाच संसाराचा फेरा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आजकालच्या काळात तुलना. कर्म करणे दोघांनाही भाग आहे, पण एक मुक्त होतो तर दुसरा अडकतो. कारण फक्त मानसिक भूमिकेत तो फरक आहे. म्हणजेच या 2 श्लोकांचा सारांश असा आहे की आपण रोजची कामे करताना ती आत्मशुद्धीची प्रक्रिया आहेत म्हणून पाहावीत. जर आपलं मन शांत नसेल तर समजून घ्या की आपण फळाची अपेक्षा करत आहोत. कामात 100% द्या, चोखपणे आपलं काम करा, पण निकाल जो आहे, रिझल्ट जो आहे तो ईश्वरावर सोडून द्या. हीच खरी शांती मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. हरिओम तत्सत.